नमस्कार मित्रांनो, इंडियन पॉलिटी म्हणजेच राज्यशास्त्र सिरीज मधला हा पार्ट 2A असणार आहे। या व्हिडिओच्या माध्यमातून आपण ऐतिहासिक पार्श्वभूमी म्हणजेच हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड जे असणार आहे आपल्या कॉन्स्टिट्यूशनचं त्याच्याबद्दल आपण महत्त्वाची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। तर हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड या टॉपिकला आपल्या दोन भागामध्ये डिवाइड करता येणार आहे। एक मध्ये कंपनीची राजवटच्या अंडर असेल आणि दुसरी म्हणजे राजाच्या राजवटीच्या अंडर आपल्याला असे दोन भाग याचे करता येणार आहे। कंपनीची राजवट जी आहे 1773 ते 1858 ज्याप्रमाणे 1857 मध्ये ज्याप्रमाणे उठाव करण्यात आला आणि त्या उठावामध्ये ज्याप्रमाणे ब्रिटिशांना थोडंसं खालावण्याचा जो प्रयत्न करण्यात आला, त्यानंतर ब्रिटिश पार्लमेंटने आपली जी सत्ता आहे ती ईस्ट इंडिया कंपनीकडून आपल्या हातात घेतली आणि त्यानंतर राजाची राजवट जी आहे ती सुरू झाली तिथून। तर कंपनीच्या राजवटीच्या अंदर आपण रेग्युलेटिंग ॲक्ट असो 1773, पिट्स इंडिया ॲक्ट 1784, त्यानंतर चार्टर ॲक्ट्स आहेत 20-20 वर्षाच्या अंतरकालामध्ये, त्यामध्ये 93चा असेल, 13चा असेल, 33चा असेल आणि 53चा असेल। या सर्व ॲक्ट्समध्ये जी महत्त्वाची आपल्याला तरतुदी आहेत आणि जे पॉईंट्स आहेत ज्यावर एक्झाममध्ये वारंवार प्रश्न आले आहेत ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। आणि राज्याची राजवट म्हणजेच 1858 पासून ते 1947 पर्यंत जे कायदे झाले आहेत त्यामध्ये भारत सरकारचा 1858चा कायदा असो, इंडियन काउन्सिल ॲक्ट असो 61चा, त्यानंतर इंडियन काउन्सिल ॲक्ट असो 1891चा, मॉर्ले मिंटो रिफॉर्म्स असतील 1909चे, मॉन्टेगो चिल्फॉर्म रिफॉर्म असतील 1919चे, त्यानंतर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट असेल 1935चा आणि त्यानंतर इंडियन इंडिपेंडन्स ॲक्ट 1947चा इत्यादी महत्त्वाचे जे कायदे आहेत ते आपल्याला राज्याच्या राजवटीच्या अंडर बघायचे आहेत। 16व्या शतकात म्हणजे 1600च्या सुमारास ब्रिटिश जे भारतात आले होते त्यांनी हळूहळू भारतामध्ये आपले विस्तारवादी धोरण सुरू केले होते। ते आधी व्यापारी म्हणून भारतामध्ये आले होते, परंतु कालांतराने 17च्या दशकामध्ये जेव्हा बंगालचा जो नवाब होता त्यांनी आपल्या रियायती म्हणजेच तो जो क्षेत्र होतं पर्टिक्युलर ते ब्रिटिशांना दिलं होतं। त्यानंतर ब्रिटिशांना मोठं क्षेत्र भेटल्यानंतर आणि त्यांनी हळूहळू मग विस्तारवादी धोरण त्यांनी स्वीकारून त्या क्षेत्राचं प्रशासकीय आणि राजकीय जी अस्थिरता होती ती राखण्यासाठी त्यांनी विविध कायदे केले आणि त्या कायद्याच्या माध्यमातून विविध नियम किंवा विविध संस्था त्या पर्टिक्युलर क्षेत्रासाठी कार्य करण्यासाठी त्यांनी कामात आणल्या। तर प्रथम आपण रेग्युलेटिंग ॲक्ट 1773 बघणार आहोत। रेग्युलेटिंग ॲक्ट हा प्रथमच कायदा होता ब्रिटिश पार्लमेंटने केलेला ईस्ट इंडिया कंपनीच्या मार्फत। तर या ॲक्टद्वारे भारतामध्ये केंद्रीय प्रशासनाचा पाया घातला आहे। हा एक इम्पॉर्टंट पॉईंट्स आपल्याला इथे लक्षात ठेवायचा आहे। त्यानंतर ईस्ट इंडिया कंपनीच्या नियंत्रणासाठी हा ब्रिटिश पार्लमेंटने केलेला पहिलाच कायदा होता, ही पण बाब आपल्याला लक्षात ठेवायची आहे। बंगालचे जे गव्हर्नर होते त्यांना आता बंगालचे गव्हर्नर जनरलमधून संबोधित करण्यात आले होते आणि पहिले बंगालचे गव्हर्नर जनरल वॅरेन हास्टिंग हे होते। या कायद्याद्वारे सुप्रीम कोर्टची स्थापना करण्यात आली होती आणि यामध्ये 3 न्यायाधीश होते आणि एक मुख्य न्यायाधीश होते आणि यामध्ये मुख्य न्यायाधीश सर इम्पे हे होते। 1765ला लावलेली जी दुहेरी शासन व्यवस्था होती ती या कायद्याद्वारे बंद करण्यात आली होती आणि ईस्ट इंडिया कंपनीची जी सनद होती म्हणजेच जी मक्तेदारी होती ती आणखी 20 वर्षे वाढवण्यात आली होती या कायद्याद्वारे। तर इथे महत्त्वाचं म्हणजे बंगालचा जो गव्हर्नर होता त्याला बंगालचा गव्हर्नर जनरल करण्यात आलं होतं आणि सुप्रीम कोर्टची जी स्थापना आहे ती 1773च्या कायद्याद्वारे करण्यात आली होती। हे 2 पॉईंट्स इथे महत्त्वाचे आहेत आणि हा पण पॉईंट महत्त्वाचा आहे की केंद्रीय प्रशासनाचा पाया रेग्युलेटिंग ॲक्ट 1773द्वारे भारतात घालण्यात आला होता। त्यानंतर पिट्स इंडिया ॲक्ट आहे। पिट्स इंडिया ॲक्ट 1784 नुसार जी ईस्ट इंडिया कंपनीची कार्य होती जसे की व्यापारी कार्य असेल, राजकीय कार्य असतील यांना त्यांनी वेगळे वेगळे केले होते। व्यापारी म्हणजे त्यांचं बिझनेसचे जे कार्य होते त्यांना वेगळे केलं होतं आणि जे पॉलिटिकल कार्य होते त्यांना पण त्यांनी वेगळं केलं होतं। यालाच आपण दुहेरी शासन पद्धत असे म्हणू शकतो। पहिल्यांदाच भारताला ब्रिटिश ताब्यातील क्षेत्र असा त्यांनी उल्लेख केला होता। त्यासोबतच बोर्ड ऑफ कंट्रोल आणि यामध्ये बोर्ड ऑफ डायरेक्टर अशी 2 बॉडी त्यांनी निर्माण केली होती, 2 मंडळं त्यांनी निर्माण केली होती। बोर्ड ऑफ कंट्रोलमध्ये 6 सदस्य आणि 1 सेक्रेटरी असे आणि सेक्रेटरी स्टेट जे असतील ते याचे अध्यक्ष होते। बोर्ड ऑफ कंट्रोलचं जे काम होतं की कंपनीचे जे पॉलिटिकल कार्य होतं त्याच्यावर त्यांचं नियंत्रण ठेवायचं होतं आणि जे बोर्ड ऑफ डायरेक्टर होतं हे त्यांचा व्यापारी कार्यावर नियंत्रण ठेवत होते असं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे। म्हणजेच
बोर्ड ऑफ कंट्रोल हे पॉलिटिकल याच्यावर नियंत्रण ठेवत होतं आणि बोर्ड ऑफ डायरेक्टर हे व्यापारी कार्यावर नियंत्रण ठेवत होतं. असे त्यांनी 2 मंडळं तयार केले होते पिट्स इंडिया ॲक्टद्वारे. त्यानंतर चार्टर ॲक्ट 1793 यामध्ये जी बोर्ड ऑफ कंट्रोल पिट्स इंडिया ॲक्ट्सद्वारे तयार केलं आलं होतं, त्यांच्या सदस्यांचे व अध्यक्षांचे आणि कर्मचाऱ्यांचे पगार भारतीय महसुलातून करण्याची तरतूद त्यांनी या कायद्याद्वारे केली होती. आणि ही जी तरतूद आहे हे 1919च्या कायद्यापर्यंत चालू होती. त्यानंतर चार्टर ॲक्ट 1813 आहे. यामध्ये भारताचा जो मोनोपॉली होती व्यापार करण्याची ईस्ट इंडिया कंपनीची, ती या कायद्याद्वारे नष्ट करण्यात आली होती. परंतु चीन आणि जो चहाचा व्यापार होता हा करण्याचा अधिकार ईस्ट इंडिया कंपनीला बहाल करण्यात आला होता. म्हणजेच भारताची जी मक्तेदारी होती, जी मोनोपॉली होती, सार्वभौमत्व होतं त्यांचं भारताशी व्यापार करण्याचं, त्याविषयीची जी मक्तेदारी आहे, जो एकाधिकार आहे, तो या कायद्याद्वारे नष्ट करण्यात आला होता. परंतु चीन आणि चहाचा व्यापार करण्याची जी लिबर्टी आहे, जी मोनोपॉली आहे, ती ईस्ट इंडिया कंपनीलाच ठेवली होती. त्यानंतर ब्रिटिश नागरिकांना, म्हणजेच जे ब्रिटिश नागरिक असतील ज्यांना व्यापार करायचा आहे भारतामध्ये येऊन, त्यांना आणि ख्रिश्चन मिशनऱ्यांना, जे की ख्रिश्चन धर्माचा प्रचार करत होते, त्यांना भारतामध्ये येण्याचा आणि स्थायिक होण्याचा जो अधिकार आहे तो चार्टर्ड ॲक्ट 1813ने बहाल केला होता. त्यामध्ये मिशनऱ्यांना मिशनरी कार्य करण्याची मुभा दिली होती. म्हणजेच त्यांचा ख्रिश्चन धर्म असो, वेस्टर्न कल्चर असो किंवा एज्युकेशन असो, त्याचा प्रचार आणि प्रसार करण्याची जी लिबर्टी होती ती चार्टर ॲक्ट 1813ने दिली होती. आणि सोबतच महत्त्वाचं म्हणजे शिक्षणाच्या विकासासाठी दरवर्षी 1 लाखची तरतूद या कायद्याद्वारे करण्यात आली होती. यावर खूपदा प्रश्न आलेला आहे, तर हा आपल्याला पॉईंट लक्षात ठेवायचा आहे. यामध्ये या पॉईंटवर पण प्रश्न आलेले आहेत, त्यामुळे हे महत्त्वाचे पॉईंट आहेत आणि महत्त्वाचे कायदे आहेत. यामुळे तुम्हाला एक ते 2 तरी प्रश्न भेटतीलच, प्री असो किंवा मेन्स असो, राज्यसेवा असो किंवा कंबाईन असो किंवा कुठलीही परीक्षा असो. त्यानंतरचा कायदा आहे 1833चा कायदा आहे चार्टर ॲक्ट. तर यामध्ये जो 1813च्या कायद्याने चीन आणि चहाच्या व्यापाराची जी मक्तेदारी बहाल केली होती ईस्ट इंडिया कंपनीला, ती या कायद्याद्वारे नष्ट करण्यात आली होती. त्यानंतर जे सेंट्रलायझेशन केलं होतं प्रशासकीय, वित्तीय आणि कायदेकारी, हे या कायद्याद्वारे केलं होतं. त्यानंतर जे बंगालचे गव्हर्नर जनरल होते, जे आपण 1773च्या कायद्याद्वारे बंगालचे जे गव्हर्नर जनरलचं नाव चेंज केलं होतं, त्यांचे नाव आता या कायद्यामध्ये बदलून भारताचे गव्हर्नर जनरल करण्यात आले होते. हे आपलं लक्षात ठेवायचं आहे. इथे यावर पण प्रश्न आला आहे. आणि पहिले भारताचे गव्हर्नर जनरल विल्यम बेंटिक हे होते, इथे आपलं लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर गव्हर्नर जनरलची काउन्सिल होती, त्याचे नामांतर इंडियन काउन्सिल असे करण्यात आले होते. आणि या इंडियन काउन्सिलचे 4था मेंबर म्हणून, त्यालाच आपण लॉ मेंबर म्हणतो, लॉर्ड मॅकॉले यांची आपल्याला इथे नियुक्ती करण्यात आली होती. या कायद्याद्वारे गुलामगिरी जी प्रथा होती ती नष्ट करण्याची तरतूद करण्यात आली होती. आणि गुलामगिरी जी होती 1843मध्ये पूर्णपणे नष्ट करण्यात आली होती. शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी दरवर्षी 10 लाखाची तरतूद या कायद्याद्वारे करण्यात आली होती. तर यामध्ये हा महत्त्वाचा पॉईंट आहे की बंगालचे गव्हर्नर जनरल यांचे नाव बदलून भारताचे गव्हर्नर जनरल हे नाव केले होते. आणि पहिला भारताचा गव्हर्नर जनरल लॉर्ड विल्यम बेंटिक हे होते. आणि त्यानंतर 4था सदस्य लॉ मेंबर म्हणून लॉर्ड मॅकॉले यांची नियुक्ती करण्यात आली होती. आणि यामध्ये शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी दरवर्षी 10 लाखांची तरतूद करण्यात आली होती. इत्यादी पॉईंट्स या ॲक्ट्समध्ये महत्त्वाचे आहेत आणि या पॉईंट्सवर प्रिव्हियस इयरमध्ये प्रश्न पण आले आहेत. त्यानंतर चार्टर ॲक्ट 1853, यामध्ये ब्रिटिश संसदेने पारित केलेला हा शेवटचा कायदा होता. आपण या आधीच पहिल्या स्लाईडमध्ये बघितलं होतं की एक कंपनी रूल होतं आणि एक क्राऊन रूल होतं. तर त्या कंपनी रूलच्या अंडरचा जो आहे लास्ट ॲक्ट हा चार्टर ॲक्ट 1853 आहे. या अंडर जे आहे 1857 नंतर जे घडामोडी झाल्या त्यानंतर ब्रिटिश पार्लमेंटने हे जे ईस्ट इंडिया कंपनीकडून सर्व अधिकार काढून ते क्राऊन रूल म्हणजेच आपल्या ताब्यामध्ये घेतले होते. तर त्यातील हा शेवटचा कायदा आहे. त्यामध्ये नागरी सेवामध्ये भरतीसाठी व निवडीसाठी खुली स्पर्धा परीक्षा यांनी सुरू केली होती आणि ती जी शिफारस होती ती मॅकॉले समिती 1854मध्ये केली होती. त्यानंतर गव्हर्नर जनरलची जी काउन्सिल होती, जी इंडियन काउन्सिल, त्यांचं नामांतर आपण 1833मध्ये केलं होतं. त्यांचे कायदेविषयक कार्य आणि कार्यकारी कार्य यांच्यामध्ये फरक करण्यात आला होता प्रथमच. आणि बंगालसाठी स्वतंत्र राज्यपाल म्हणजेच लेफ्टनंट गव्हर्नरची नियुक्ती केली होती.
आणि भारतासाठी त्यांनी एक गव्हर्नर जनरल असा चार्ज निर्माण केला होता आणि या पहिला गव्हर्नर जनरल म्हणजे डलहौसी हा होता. इथे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. तर या ॲक्ट्समधून आपण जी आता बघितले आहे कंपनी रूलच्या अंडर जी ॲक्ट्स आहेत त्यांच्यामधून इत्यादी महत्त्वाचे पॉईंट्स आहेत. एवढे जरी पॉईंट्स तुम्ही लक्षात ठेवले तरी तुमचे भरपूर प्रश्न सुटणार आहेत. तर 1773च्या ॲक्ट्समध्ये तुम्हाला बंगालचा गव्हर्नर आहे त्यांना बंगालचा गव्हर्नर जनरल करण्यात आला होता. त्यानंतर सुप्रीम कोर्टची स्थापना. पिट्स इंडिया ॲक्ट्समध्ये व्यापारी कार्य आणि राजकीय कार्य म्हणजेच बोर्ड ऑफ कंट्रोल होतं आणि बोर्ड ऑफ डायरेक्टर हे इथे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पहिल्यांदाच ब्रिटिश ताब्यातील क्षेत्र असा उल्लेख केला होता. 1793मध्ये कर्मचाऱ्यांचे पगार भारतीय महसुलातून करण्याचा त्यांनी प्रस्ताव केला होता. त्यानंतर 1813मध्ये चीन व चहाचा व्यापार करण्याची मक्तेदारी ईस्ट इंडिया कंपनीला होती, परंतु भारताची व्यापाराचा जो एकाधिकार होता, जो मोनोपॉली होती, ती नष्ट करण्यात आली होती. आणि शिक्षणाच्या विकासासाठी दरवर्षी 1,00,000 रुपयाची तरतूद या चार्टर ॲक्ट 1813मध्ये करण्यात आली होती. त्यानंतर 1833च्या चार्टर ॲक्टमध्ये बंगालचे गव्हर्नर जनरल यांचे नाव बदलून भारताचे गव्हर्नर जनरल असे नाव करण्यात आले होते आणि पहिला भारताचा गव्हर्नर जनरल लॉर्ड विल्यम बेंटिक हे होते. शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी दरवर्षी 10,00,000ची तरतूद चार्टर ॲक्ट 1833मध्ये करण्यात आली होती. आणि शेवटचा ॲक्ट जे आहे कंपनी रूलच्या 1853चा, त्यामध्ये नागरी सेवामध्ये भरतीसाठी खुली स्पर्धा परीक्षा सुरू करण्यात आली होती आणि याची जी शिफारस आहे ती मॅक्युले समितीने 1854मध्ये केली होती, हे आपलं लक्षात ठेवायचं आहे. आणि बंगालसाठी स्वतंत्र राज्यपाल लेफ्टनंट गव्हर्नर होते आणि भारतासाठी गव्हर्नर जनरल म्हणून पहिले डलहौसी यांनी कार्य केले होते. इत्यादी पॉईंट्स तुम्हाला या ॲक्ट्समधून लक्षात ठेवायचे आहेत. याच्या बाहेर सहसा प्रश्न जाणार नाही. या व्हिडिओच्या पार्ट 2B मध्ये आपण जे राहिलेले कायदे आहेत, आपल्याला राजाची राजवट म्हणजेच क्राऊन रूलच्या अंडर जे आपल्याला कायदे राहिलेले आहेत त्याबद्दलची जी महत्त्वाचे पॉईंट्स आहेत ते आपण पार्ट 2B मध्ये घेणार आहोत. आणि या कायद्यातील सर्वात महत्त्वाचे जे पॉईंट्स आहेत परीक्षेच्या दृष्टीने त्याबद्दलची माहिती आपण पार्ट 2B मध्ये बघणार आहोत. आणि सोबतच आपल्या चॅनलच्या माध्यमातून कंबाईंड प्री सिरीज 2024 आपण सुरू केली होती. त्यामध्ये पार्ट 1, पार्ट 2 आणि पार्ट 3 असे 3 व्हिडिओज आपण टाकले होते. पार्ट 1मध्ये आपण सिलेबस आणि पेपर पॅटर्न याबद्दलचा व्हिडिओ टाकला आहे. पार्ट 2मध्ये जे सब्जेक्ट वाईज इम्पॉर्टंट टॉपिक आहेत, कुठल्या टॉपिकला आपल्याला स्किप करायचं आहे, कुठल्या टॉपिकवर जास्त भर द्यायचा आहे, कुठले वेटेजवाले टॉपिक आहेत, त्याबद्दलचा हा पार्ट 2मध्ये आपण व्हिडिओ घेतला आहे. आणि पार्ट 3मध्ये बुकलिस्ट जी आहे, संदर्भ पुस्तकं आहेत, सोर्सेस आहेत, कुठून तुम्हाला अभ्यास करायचा आहे आणि त्याबद्दलची स्ट्रॅटेजी आहे त्याची डिटेल आपण पार्ट 3 या व्हिडिओजमध्ये टाकला आहे. तर हे व्हिडिओ जाऊन तुम्ही नक्कीच बघू शकता. याची जी लिंक आहे ती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकली आहे. इतर माहितीकरता ब्रेंडसेट MPSCचं तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता. याची लिंक जी आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी टाकली आहे.